ओम साईराम. मी मंजिरी भालेराव. आज श्री साई सच्चरित्रचा अध्याय 41चं वाचन करणार आहे. अध्याय 41. चित्राची गोष्ट आणि फाटके कपडे चोरीचा प्रसंग. चित्राची गोष्ट. मागील अध्यायात वर्णन केलेल्या प्रसंगानंतर 9 वर्षांनी अली मोहम्मद यांची हेमाडपंतांशी भेट झाली आणि त्यांनी त्यांना पुढील कथा सांगितली. एके दिवशी बॉम्बेच्या रस्त्यावर फिरत असताना अली मोहम्मद यांनी एका फेरीवाल्याकडून साईबाबांचे चित्र विकत घेतले. त्यांनी ते सुंदरपणे फ्रेम करून बांद्रा येथील आपल्या घराच्या भिंतीवर लावले. त्यांना बाबांबद्दल अपार प्रेम असल्याने ते रोज त्या चित्रासमोर प्रार्थना करत असत. हे चित्र हेमाडपंतांना देण्याच्या सुमारे 3 महिने आधी अली मोहम्मद यांच्या पायाला सूज आली होती. त्यावर शस्त्रक्रिया झाली आणि ते बरे होण्यासाठी त्यांचे मेहुणे श्री नूर मोहम्मद पीरभॉय यांच्या बॉम्बेतील घरी राहत होते. या काळात त्यांच्या बांद्रा येथील घराला कुलूप होते. तिथे कोणीही राहत नव्हतं. फक्त भिंतीवर काही पवित्र संतांची चित्र होती. बाबा अब्दुल रहमान, मोहम्मद मौलाना साहेब मोहम्मद हुसेन, साईबाबा, बाबा ताजुद्दीन आणि इतर संतांची. पण काळाच्या चक्राने त्या चित्रांनाही सोडलं नाही. जणू त्यांनाही जन्ममृत्यूचा फेर होता. सगळ्या चित्रांचं काही ना काही नुकसान झालं आणि ती नष्ट झाली. पण साईबाबांचे चित्र मात्र अगदी अक्षत राहिले. ते कसं आणि का घडलं याचं उत्तर कोणालाच देता आलं नाही. हा प्रसंग म्हणजेच साईबाबांची सर्व व्यापकता, सर्व शक्तिमानता आणि अगम्य शक्ती यांचं जिवंत उदाहरण आहे. अली मोहम्मद आणि संतांच्या चित्रांची कथा. अनेक वर्षांपूर्वी अली मोहम्मद यांना मोहम्मद हुसेन थरिया तोपन यांनी संत बाबा अब्दुल रहमान यांचे एक लहानसे चित्र दिले होते. अली मोहम्मद यांनी ते चित्र आपल्या मेहुण्याला नूर मोहम्मद पीरबॉय यांना दिले आणि ते त्यांच्या टेबलवर सुमारे 8 वर्षे तसेच पडून राहिले. एकदा नूर मोहम्मद यांनी ते चित्र पाहिले आणि त्यांना ते आवडले. त्यांनी ते फोटोग्राफरकडे नेऊन मोठे करून घेतले आणि त्या एनलार्ज चित्राच्या अनेक प्रती आपल्या नातेवाईक आणि मित्रांना वाटल्या. त्यात अली मोहम्मद यांचाही समावेश होता. अली मोहम्मद यांनी ती प्रत बांद्रा येथील आपल्या घरात लावली. नूर मोहम्मद हे संत अब्दुल रहमान यांचे शिष्य होते. एकदा त्यांनी हे मोठे केलेले चित्र आपल्या गुरूंना खुल्या दरबारात दाखवले, पण गुरूंना चित्रपूजेचा तिटकारा असल्याने ते अत्यंत संतप्त झाले. त्यांनी नूर मोहम्मद यांना रागाने हाकलून दिले आणि मारायलाही धावले. हे पाहून नूर मोहम्मद फार दुःखी झाले. त्यांना वाटले की त्यांनी केवळ पैसे वाया घालवले नाही तर आपल्या गुरूंचाही राग ओढवून घेतला आहे. त्यामुळे त्यांनी ते मोठे चित्र समुद्रात बुडवून टाकले. तसेच त्यांनी आपल्या मित्र नातेवाईकांना विनंती केली की त्यांनी घेतलेल्या सर्व प्रती परत द्याव्यात. त्या सर्व प्रत त्यांनी एकत्र करून एका मच्छीमारामार्फत समुद्रात फेकून दिल्या. त्या काळात अली मोहम्मद आपल्या मेहुण्याच्या घरीच होते. नूर मोहम्मद यांनी त्यांना सांगितले, तू सध्या ज्या त्रासात आहेस तो फक्त तेव्हा संपेल जेव्हा तू तुझ्या घरातील सर्व संतांची चित्रे समुद्रात बुडवशील. हे ऐकून अली मोहम्मद यांनी लगेचच आपल्या मॅनेजरला बांद्रा येथे घरी पाठवले आणि तेथील सर्व संतांची चित्रे समुद्रात टाकून देण्याचा आदेश दिला. अली मोहम्मद आणि साईबाबांचे चित्र. 2 महिन्यानंतर जेव्हा अली मोहम्मद आपल्या घरात परतले तेव्हा त्यांनी एक आश्चर्यकारक दृश्य पाहिले. साईबाबांचे चित्र अजूनही भिंतीवर होते, अगदी जिथे त्यांनी ते ठेवले होते तिथेच. त्यांच्या व्यवस्थापकाने बाकीची सर्व संतांची चित्रे काढून समुद्रात फेकली होती, पण हे एकमेव चित्र मात्र तसंच राहिले होते. हे कसं काय शक्य झाले हे अली मोहम्मद यांच्या लक्षातच आलं नाही. त्यांना भीती वाटली की जर त्यांच्या मेहुण्याच्या नजरेस हे चित्र पडलं तर ते देखील नष्ट केलं जाईल, म्हणून त्यांनी लगेचच चित्र भिंतीवरून काढून कपाटात ठेवले. ते विचार करू लागले की या चित्राचे आता काय करावे, कोणाकडे द्यावे, कोण याची योग्य काळजी घेईल. तेवढ्यात जणू साईबाबांनीच अंतःप्रेरणेने सुचवले, मौलाना इस्मो मुजावर यांच्याकडे जा आणि त्यांच्याशी चर्चा कर, त्यांच्या मताप्रमाणे वाग. अली मोहम्मद मौलांना भेटले आणि संपूर्ण प्रसंग सांगितला. मौलानांनी विचारपूर्वक सर्व गोष्ट ऐकली आणि म्हणाले,
हे चित्र अण्णासाहेब हेमाडपंत यांच्याकडे देणे योग्य ठरेल. ते याची प्रेमाने आणि श्रद्धेने रक्षा करतील. दोघे मिळून हेमाडपंताकडे गेले आणि अगदी योग्य वेळेत त्यांनी साईबाबांचे ते पवित्र चित्र त्यांच्या हाती दिले. फाटके कपडे, चोरीचा प्रसंग आणि ज्ञानेश्वरी वाचन. श्री बी व्ही देव, डहाणूचे मामलतदार यांना खूप दिवसांपासून एक इच्छा होती. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले भगवद्गीतेवरील प्रसिद्ध मराठी भाष्य वाचण्याची. ते रोज भगवद्गीतेचा एक अध्याय आणि इतर काही धार्मिक ग्रंथांचे थोडेसे भाग वाचत असत. पण जेव्हा जेव्हा ते ज्ञानेश्वरी वाचण्याचा प्रयत्न करीत तेव्हा काहीतरी विघ्न येत असे. शेवटी त्यांनी 3 महिन्यांची सुट्टी घेतली आणि शिर्डीला गेले. तिथे ते कोणताही इतर ग्रंथ सहज वाचू शकत होते, पण ज्ञानेश्वरी उघडली की त्यांच्या मनात वाईट, असंबद्ध किंवा विचलित करणारे विचार येऊ लागले. किती प्रयत्न केला तरी ते त्या पुस्तकातील काही ओळीही शांतपणे वाचू शकत नव्हते. हा प्रसंग त्यांना खूप त्रासदायक झाला, कारण त्यांना वाटत होते की साईबाबांच्या सानिध्यात ज्ञानेश्वरी वाचन नक्कीच सुलभ होईल, पण तसं होत नव्हतं. मग देवसाहेबांनी मनोमन निश्चय केला, जोपर्यंत साईबाबा स्वतः मला या ग्रंथाबद्दल प्रेम उत्पन्न करून वाचण्याची आज्ञा देत नाही, तोपर्यंत मी ज्ञानेश्वरीचे वाचन सुरू करणार नाही. फेब्रुवारी 1914 ते पुन्हा आपल्या कुटुंबासह शिर्डीला गेले. तेथे बापूसाहेब जोग यांनी त्यांना विचारले, तुम्ही रोज ज्ञानेश्वरी वाचता का? देव म्हणाले, मला वाचायची फार इच्छा आहे, पण प्रयत्न करूनही ते शक्य होत नाही. मी ठरवलं आहे की बाबा स्वतः मला वाचण्याची आज्ञा देतील तेव्हाच सुरू करेन. हे ऐकून जोग म्हणाले, मग असं करा, तुम्ही ज्ञानेश्वरीची एक प्रत आणा, ती बाबांना द्या आणि त्यांच्याकडून ती परत घेतल्यानंतरच वाचन सुरू करा. अशा प्रकारे ग्रंथ पवित्र होईल आणि तुम्हाला यश मिळेल. यावर देवसाहेब उत्तरले, मी असा उपाय करणार नाही. बाबांना माझी इच्छा माहीतच आहे, मग ते स्वतःच मला वाचायला सांगतील, नाही का? त्यांना सांगायची गरजच नाही. तेव्हा देवसाहेबांनी बाबांना भेट देऊन ₹1 दक्षिणा अर्पण केली. बाबांनी त्यांच्याकडे पाहून म्हटलं, ₹20 द्या. देवसाहेबांनी लगेचच ती रक्कम दिली. त्या रात्री त्यांची भेट बाळकृष्ण नामक एका भक्ताशी झाली. देव यांनी त्यांना विचारलं, तू बाबांची कृपा कशी मिळवलीस? बाळकृष्ण म्हणाला, उद्या आरतीनंतर तुला सर्व काही सविस्तर सांगतो. दुसऱ्या दिवशी देवसाहेब दर्शनासाठी मशिदीत गेले तेव्हा बाबांनी पुन्हा त्यांच्याकडे पाहून म्हटलं, ₹20 दे. देवसाहेबांनी पुन्हा आनंदाने ती दक्षिणा अर्पण केली. मशिदीत गर्दी असल्यामुळे ते आता आत जाऊन एका कोपऱ्यात बसले. बाबांनी त्यांना हाक मारून सांगितले, इकडे ये, जवळ बस आणि मन शांत ठेव. देव तसेच बसले. दुपारची आरती झाल्यानंतर बहुतांश लोक निघून गेल्यावर देव पुन्हा बाळकृष्णाला भेटले आणि विचारले, बाबांनी तुला काय सांगितलं? तुला ध्यान करण्याची पद्धत कशी शिकवली? बाळकृष्ण उत्तर द्यायला तोंड उघडत होता, तोच बाबांनी एका भक्ताला पाठवून देवांना बोलवले. तेव्हा देवसाहेब बाबांकडे गेले. बाबांनी विचारले, तू कोणाशी आणि कशाबद्दल बोलत होतास? देव म्हणाले, मी बाळकृष्णाशी बोलत होतो. त्यांच्याकडून मी तुमच्या कीर्तीबद्दल आणि कृपेच्या अनुभवाबद्दल ऐकलं. हे ऐकताच बाबांनी म्हटलं, ₹25 दक्षिणा दे. देवसाहेबांनी आनंदाने ती रक्कम अर्पण केली. मग बाबांनी त्यांना आत बोलवलं. खांबाजवळ बसून ते म्हणाले, तू माझे फाटके कपडे चोरलेस. देव अचंबित झाले आणि म्हणाले, बाबा मला त्याबद्दल काहीच माहीत नाही. बाबा म्हणाले, जा शोध घे. देवांनी सर्वत्र शोध घेतला, पण त्यांना काहीच सापडले नाही. तेव्हा बाबा रागवले आणि कठोर आवाजात म्हणाले, इथे दुसरा कोणी नाही, चोर फक्त तूच आहेस. एवढ्या वयातही चोरी करायला येतोस? मग त्यांनी देववर ओरडायला आणि रागाने बोलायला सुरुवात केली. देवसाहेब शांत राहिले, काहीच बोलले नाही. त्यांच्या मनात विचार आला, आता कदाचित मला मारही बसणार. सुमारे 1 तासभर बाबांचा राग असाच चालला. शेवटी त्यांनी शांत होऊन सांगितले, जा वाड्यात जा. देवसाहेब वाड्यात परतले आणि त्यांनी जोग आणि बाळकृष्ण यांना संपूर्ण प्रसंग सांगितला. दुपारी बाबांनी पुन्हा त्यांना बोलवले आणि म्हणाले, माझ्या बोलण्याने त्या म्हाताऱ्याला देवांना कदाचित दुखापत झाली असेल, पण त्याने चोरी केली असल्यामुळे मी स्पष्ट बोलू शकलो नाही. मग बाबांनी पुन्हा सांगितलं, ₹12 दे. देवसाहेबांनी ती दक्षिणा अर्पण केली आणि बाबांच्या चरणी लोटांगण घातलं. बाबांनी विचारलं, काय करतोस रे तू? देव उत्तरले, काही नाही बाबा,
मग बाबांनी अत्यंत प्रेमाने आणि उपदेशात्मक स्वरात सांगितलं, ज्ञानेश्वरी रोज वाच, वाड्यात बस, दररोज थोडं वाच आणि जे वाचशील ते इतरांना प्रेमाने आणि भक्तिभावाने समजावून सांग. मी इथेच आहे. तुला सोन सोन्याने जरी पूर्ण केलेला संपूर्ण शाल देण्यासाठी तुला सोन्याने जरी केलेला संपूर्ण शाल देण्यासाठी तयार आहे. मग तू इतरांकडे का भटकतोस आणि फाटके कपडे, तुच्छ गोष्टी चोरायचा प्रयत्न का करतोस? अशी चोरीची सवय का लावून घेतोस? या शब्दांमधून बाबांनी देवांना अत्यंत गूढ परंतु प्रेमळ संदेश दिला. खरे ज्ञान तुझ्याकडे आहे, इतरांकडे भटकू नकोस. देवसाहेब बाबांच्या या शब्दांनी अत्यंत आनंदित झाले, कारण त्यांनी अखेर त्यांना ज्ञानेश्वरी वाचण्याची आज्ञा दिली होती. त्यांच्या मनात विचार आला, आता माझी इच्छा पूर्ण झाली. आता मी सहजतेने ज्ञानेश्वरी वाचू शकीन. त्यांनी पुन्हा बाबांच्या चरणी लोटांगण घातले आणि नम्रपणे म्हणाले, बाबा, मी पूर्णपणे तुमच्या पुढे शरण आलो आहे. मला तुमच्या लेकरासारखं समजा आणि मला या वाचनात मदत करा. त्याचवेळी त्यांना बाबांनी सांगितलेल्या फाटके कपडे चोरण्याचा अर्थही उमगला. बाळकृष्णाकडे त्यांनी जे प्रश्न विचारले होते तीच ती फाटकी वस्त्रे होती आणि बाबांना त्यांचा हा व्यवहार आवडला नव्हता. कारण बाबा स्वतः त्याच्याकडे स्वतः त्यांच्या सर्व शंकांना उत्तर द्यायला तयार होते. मग इतरांकडे जाऊन विचारण्याची काय गरज होती? देवांना जाणवलं की बाबा त्यांना ओरडत किंवा त्रास देत नव्हते, तर प्रेमाने शिकवत होते. मीच तुझ्या सर्व इच्छांची पूर्तता करीन, इतरांकडे व्यर्थ जाऊ नकोस. देवांनी या ओरडीलाच आशीर्वाद मानले आणि समाधान आनंदाने वाड्यात परतले. ही गोष्ट इथेच संपली नाही. बाबांनी फक्त वाचनाची आज्ञा देऊन थांबले नाही. वर्षभराच्या आत त्यांनी स्वतः देवांना भेटून त्यांच्या प्रगतीची चौकशी केली. 2 एप्रिल 1914 गुरुवारी सकाळी बाबांनी देवांना दर्शन दिले. या दर्शनात बाबा प्रकट झाले आणि म्हणाले, तुला ज्ञानेश्वरी समजली का? देव उत्तरले, नाही बाबा. मग बाबांनी विचारलं, मग कधी समजणार तुला? हे ऐकून देवांचे डोळे पाणावले. ते रडू लागले आणि म्हणाले, जोपर्यंत तुम्ही कृपा करत नाही तोपर्यंत हे वाचन म्हणजे केवळ ओझं आणि त्याचा अर्थ समजून घेणं तर अजून कठीण आहे, हे मी नक्की सांगतो. तेव्हा बाबा म्हणाले, तू वाचताना घाई करतोस. माझ्या उपस्थितीत माझ्यासमोर वाच. देव म्हणाले, देवांनी विचारलं, काय वाचू बाबा? बाबा म्हणाले, अध्यात्म वाच. देवांनी ग्रंथ आणण्यासाठी वळले आणि तेवढ्यातच त्यांचे डोळे उघडले. ते जागे झाले. या दर्शनानंतर देवांना जो अवर्णनीय आनंद, शांती आणि समाधानाचे समाधी सुख मिळाले ते शब्दात सांगता येणार नाही. हा अध्याय इथेच समाप्त होत आहे. श्री साईनाथ महाराज की जय. सर्वांना शांती लाभो. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. जय मोहनजी.